नमस्कार मैत्रिणींनो, निनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी लिंबूचं उपासाचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवते तुम्हाला. आणि अगदी कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये हे लोणचं बनवता येतं आणि वर्षभर टिकतं ते. तर बघा, मी जवळजवळ 20 ते 21 लिंबाचं लोणचं मी बनवणार आहे. तर हे बघा, हे मी साधारण जरा काही लिंबाची साल जाड होती, काही लिंबाची साल पातळ होती. तर हे साधारण मी हे लिंब ना चिरली, त्याला मीठ, हळद आणि हिंग लावून 15 दिवस असं मुरवत ठेवले. बघा, 15 दिवस असं मुरवत ठेवलं आणि 15 दिवसानंतर हे तुम्हाला दाखवते. ह्या फोडी किती अशा हे झाले त्या बघा, एकदम मेल्ट झाले बघा, है का, एकदम असं बघा. तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, पण हे बघा, हे एकदम असं हे झाले, नरम झाले एकदम. तर आता ही ह्या जी फोडी आहे त्या मिक्सरला बारीक करणार आणि मग आपण बारीक करून त्याचं उपासाचं लिंबूचं लोणचं करणार आहोत. तर चला, तर आपण सुरुवात करूया. मी काय काय घेतले बघा. हे लिंब घेतलेत मी 21. त्याला धुवून मोठं मीठ लावून, हळद हिंग लावून 15 दिवस मुरत ठेवलं होतं. आणि हे मी बॅडगी मिरची, बोंडाची मिरची आणि आपली काश्मीरी मिरची अशा 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या चांगल्या भाजून घेतल्यात. पाणी दे हात धुवायला. आणि हे बघा, जिरं घेतलेलं आहे, हे जिरं. तर हे मी जिरं टाकणार आहे. आता उपासाचं लोणचं म्हणलं की फक्त जिरंच लागणार आपल्याला. आणि सेंधव नमक घेणार आहे बस. हळद तर मी अगोदर लावलेली आहे आणि मीठ पण लावलेलं आहे. आणि आता परत अजून मीठ वगैरे लावलं तर ते खारट होण्याची शक्यता आहे. तर गुळ गुळ तर हे गुळामध्ये करणार आहे. थोडं तिखट, आंबट आणि असं गोडसर असं मी करणार आहे. तर उपासाचं म्हणजे काय, उपास असल्यावरच खायला पाहिजे असं नाही. आपण असं डेली जेवणामध्ये पण खाऊ शकतो. मी एक केलेला आहे, फोडीचं केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो बघा तुम्ही. आणि हे जे आहे ते क्रश करून जे उपासाच्या दिवशी सुद्धा खाता यावं आणि बिन तेलाचं आहे. याच्यामध्ये अजिबात ऑइल नाही आणि हे वर्षभर टिकतं. आणि हे औषधी आहे. लिंबू हे आपल्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे. लिंबामुळं आपलं पचनक्रिया चांगली होते, हिंगामुळं पचनक्रिया चांगली होते. तर हे लिंबू सुद्धा हे औषधी आहे, लिंबू सुद्धा खाल्लं पाहिजे. आणि तसेच आवळ्याचंही मी खट्टा मिठा लोणचं टाकलेलं आहे. ते पण बहुगुणी आवळा आपल्या प्रकृतीला, शरीराला पित्तवर्धक, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून खावं. आवळा कँडी खावी, पित्ताचं खट्टा मिठा लोणचं खावं, मुरंबा खावा. तर हा असा बहुगुणी आवळा, तर त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि दुसरं, आता हे लिंबाचं पण क्रश केलेलं म्हणजे बारीक वाटलेलं उपासाचं लोणचं, ते तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबर मस्तपैकी गरम गरम वाफाळलेला भात, वरण त्याच्याबरोबर तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता. तर हे आपलं अगदी कमी साहित्यामध्ये आणि याला वेळ पण कमी लागतो. तर चला आपण सुरुवात करूया. तर या लिंबाच्या फोडी मिक्सरला फिरवून घेऊया. अगदी कोरडं भांडं घ्यायचं, ओलं भांडं घ्यायचं नाही, कोरडं भांडं घ्यायचं आणि कोरड्या भांड्यामध्ये हे फिरवून घ्यायचं. तर आता मी बघते आत किती बसतंय ते. बसेल, हे सगळंच बसतंय, पडतंय बाहेर. तर हे बघा, हे कसं एकदम पिवळं जरत आहे. आता याला आपण फिरवून घेऊया.
कोणाचा हात भरवायला लागला. तर हे जे आहे ना ह्याचं पाणी सगळं आपण, लिंबाचं पाणी आहे हे सगळे यातमध्ये आपण ऍड करूया. कारण आपण 15 दिवस ही लिंब मुरवलेले असते. आता हे फिरवून घेऊया. फिरवून घे. एकदम बारीक नाही फिरवायचं आपल्याला, असं जरा थोडस तुकडे थोडेसे जाड ठेवायचे जेणेकरून आपल्या दाताखाली आले पाहिजे. तोपर्यंत आपण जिरं भाजून घेऊया. तुम्हाला मी जिरं दाखवते. मला ना सांडशी आणि लाईट हाय चांगलं. खायचं म्हणलं तर आपल्या घरच्यांच्या चांगल्या प्रकृती चांगली राहण्यासाठी हे असं करावंच लागतंय मैत्रिणींनो. तर हे मी साधारण 50 ग्रॅमच्या आसपास जिरं घेतलेलं आहे. तर आता हे जिरं मी हे निवडलेलं जिरं आहे, यात काय घाण वगैरे काय नाही. फक्त मी जिरं टाकणार आहे कारण हे उपासाचं आहे. तर आता हे जिरं आपण भाजून घेऊया. माझ्या मते थोडंसं कमी वाटतंय हे. झाली जिरं. तर आता ही जिरं आपण भाजून घेऊया. जिरं भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे जिरं आणि मिरची मिक्सरला फिरवून घ्यायची. कारण हे लोणच्याला जर तुम्ही असं तयार करून जर मिरची पावडर किंवा असं चिली फ्लेक्स सारखं जर करून टाकलं तर ते तुम्ही ताजं आणि फ्रेश टाकलेलं खाऊ शकता आणि खराब पण होणार नाही. तर ह्या जिऱ्याला ना आपण लय जास्त भाजायचं नाही, जस्ट अगदी गरम करायचं. मला दे गती झालंय. आपलं जिरं भाजलेलं आहे. वास आला की ते काढायचंय आपल्याला. सांडशी तर हे जिरं मी काढले. तर आता हे जिरं आणि हे मिरची हे मिक्सरला फिरवून घेणार. बघा जरा असं जाडसर खाली असं जाडसर जरा तुकडे ना आपल्या दाताखाली आले पाहिजे. तर असं थोडस जाडसर असं फिरवून घ्यायचं मिक्सरला. आता आपण काय करूया, आता हे मिरची आणि हे जिरं फिरवून घेऊया बारक्या ह्याला, नाही तर ह्याच्यात. आता आपण गुळाचा पाक करून घेऊया. त्यासाठी मी थोडं पाणी टाकते, जास्त नाही पाणी टाकायचं. तर आपला हा साधारण 1 किलो गूळ आपल्याला लागणार आहे. तर हा सगळा गूळ मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. थोडीशी साखर बी टाकते कारण साखरेनं जराशी नाही का टेस्ट खूप छान येते.
म्हणजे जास्त नाही, 1-2 चमचे. साखर एवढीशी साखर टाकत आहे, जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ना त्याला चकाकी चांगली येते एकदम असं. तर आता आपण हे एवढाच गुळ आहे मग बरं नाही, थोडा बी नाही. तुम्ही जे आपल्याला जे बाजारामध्ये आपण लिंबूचं लोणचं जेव्हा घ्यायला जातो ना मैत्रिणीनं, तो बघा छोट्या छोट्या बरणीमध्ये क्रश केलेलं लिंबूचं लोणचं मिळतं. आणि जर तुम्ही घरी जर केलं तर जास्त प्रमाणात घरी बनवता येतं आणि मनसोक्त खाता येतं. पाहिजे तेवढं खा तुम्ही. तर आता आपला पाक तयार होतोय. गुळ विरघळला की ह्यातच आपल्याला हे क्रश केलेलं लिंबू आपल्याला ह्यातमध्ये टाकायचं आहे. लोणचं बघा घ्यायला गेलं तर किती महाग मिळतं. एवढीशी डबे नाही नाही म्हणलं तरी नाही का 100 ते 150 रुपयाला मिळते लिंबूची. तर घरी जर आपण बनवलं ना तर खूप चांगलं आणि आपलं स्वच्छ हायजेनिक असं भरपूर प्रमाणात आपण बनवू शकतो. सेंधव नमक राहिले अमू. हा ती छोटी बाटली. तर आता हे बघा आपलं हे झालंय. तर आता ह्यातमध्ये मी काय करते बघा, ह्यातमध्ये ते आपण खिसून घेतलेले लिंबू जे आहेत ना फिरवून घेतलेले क्रश केलेलं ते टाकत आहे. आता हातच भरावा लागतो मला. ते साधं पण ते वाटलंच नाही का, बघून थोडं दोन्ही ठेव म्हणजे लागलं तर नाही का. पाण्याचा जरा पण अंश आपल्याला ह्यातमध्ये टाकायचा नाही. हे सगळं गुळाच्या पाकामध्येच करायचं आहे. तर मी हे मुरवताना जाडं मीठ टाकलं होतं. मध्ये मोठं आहे मीठ, सेंधव नमक टाकत आहे. पण अगदी जास्त नको. तसेच हा फिरवलेला बघा, हे आपला फिरवलेला हा मसाला पण टाकत आहे.
मग थोडी हळद टाक, नाहीतर नको. हाय घातला हळद, हळदीची काय गरज नाही. तर हा मसाला टाकत आहे फिरवल्याला. तर हा ताजा मसाला झाला बघा, हा आपला एकदम फ्रेश. काय चाललं आहे? आणि ना आपण लोणचं बनवतोय. लोणच्यासाठी इतकं सगळं? हो. ओके. बाजारामध्ये कधी पातळ सालीची लिंब मिळतात, कधी कधी मिळत नाहीत. परफेक्ट झालंय आपलं. My cooking time. टमाटर. अच्छा. Let's go. काम बाबू ती मोठं ताट देतो का, प्लेट? ती नाही त्यातली एकदम मोठी प्लेट दे, मोठी प्लेट. असं लाल बुंद झालं. मोठी प्लेट. ती नाही ग बाबड्या, स्टीलची मोठी प्लेट असते ती, झाकणी. धर. तेव्हा काही असं त्याला हलवून आटवून असा ह्याचा घटसर असा गोळा व्हायला चालू होतंय. मग आपण समजायचं की आपलं उपासाचं लिंबूचं लोणचं तयार झालंय. बघा तुम्हाला दाखवते बघा कसं घटसर झालंय. आणि सगळ्यात शेवटी तार येते बघा, ह्या बघा पाकाला तार येते, म्हणजे हे आपलं लोणचं तयार आहे. वर्षभर हे लोणचं टिकतंय, कसलंच अजिबात खराब होत नाही. फक्त ह्याच्यामध्ये ना ओला चमचा घालायचा नाही, ओला चमचा. 100 ग्रॅमची जर बरणी घ्यायची असेल तर ह्याला खूप 150 रुपये द्यावे लागतात मैत्रिणींनो. तर हे तुम्ही घरी जर हे लिंबू, मी साधारण हे लिंबू किती रुपयाचे आणले बघा, तर मला असं म्हणजे वाट्यावर मिळाले हे लिंब. ताजी होती, 6 लिंबाचे वाटे होते. आणि पातळ साल होती, काय जाड साल होती. तर ते 6 लिंबाचा वाटा 40 रुपये प्रमाणे मिळाला मला. तर हे मी 3 वाटे घेतले, 120 रुपयाचे. तर ह्या 120 रुपयामध्ये आपल्या घरातलं फक्त जिरं आणि घरीच मी मिरची पावडर तयार केली. मिरची पावडर आणि जिरं आणि घरीच सेंदव नमक होतं घरचं. आणि हळद, याला हळद मीठ तर आधीच लावून ठेवलं होतं, 15 दिवस मुरवलेलं होतं. तर एवढ्याशा 2-3 सामग्रीमध्ये हिंग पण अगोदरच लावून ठेवलं होतं, खूप जास्त हिंग लावून ठेवलं होतं. तर ह्या 2-4 सामग्रीमध्ये घरच्या आपण उपासाचं लोणचं, नुसतं उपासालाच नाही तर आपण हे लोणचं असं चपाती भाजी बरोबर पण खाऊ शकतो. गरम गरम भात, वरण आणि त्याच्याबरोबर हे लोणचं लिंबाचं
आहा हा खूपच छान लागते, एकदम मस्त भारी लागते खायला, एकदम रुचकर. आणि जसं आवळा बहुगुणी आहे तसाच लिंबू सुद्धा बहुगुणी आहे, औषधी. तर हे आपल्या जेवणामध्ये लिंबाचं, आवळ्याचं, कैरीचं हे असे लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे, कच्च्या हळदीचं, हे वेगवेगळ्या प्रकारची लोणची आपल्या जेवणामध्ये असायला पाहिजे. तर माझा हा व्हिडिओ तर आता हे बरणीत भरल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आणि नाही का, आणि तुम्हाला अमृता सांगल कसं झालंय. अमुदा सांग टेस्ट करून. हे बघ, अमूला आणि सुचेताला सांगते मी. हो, आणवी राहिली, मेन आणवी राहिली. ह्या तिघी जणी नाही का तुम्हाला. हो, पळत आली आणवी, बघा ते बघा पळत आली, धावत पळत आली. कसं झालंय अम्मू, असं पाक झालाय ना. हो, मस्तच झालाय, खूप छान झालाय. चिकट असा पाक झालाय ना, आंबट गोड हं. चटपटीत लागतं, चटपट. आणि जिऱ्याचं फ्लेवर. हा, जिराचं पण फ्लेवर येतं खूप छान. आणि बघ माझ्याकडे दाखव ना. हम्म. जरा ह्यातमध्ये थोडं तिखट हे आहे, त्याच्यामुळे तिखट असल्यामुळे नाही का ते छान लागतंय. थांब 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 थांब. आता मी टेस्ट करते ते लिंबोनी लोणचं बनवलं. लिंबोनी म्हणजे मागच्या वेळेस पण लोणचं बनवलं, ते पण छान. आवळ्याचं लोणचं. हा. आवळ्याचं लोणचं तर इतकं अन्वीला आवडलं ना, खात होती ती. आता हे पण लोणचं तिला आवडणार. छान आहे, म्हणजे जिऱ्याचा टेस्ट येतात, चटपटीत गोड आंबट सगळा टेस्ट येतो. आता तिची मम्मा सांगणार. मम्मा जा मम्माकडे घेऊन जा. मम्मा आंघोळीला गेली. आंघोळीला गेली बरं. मामाला हम्म. चला मामा. नंतर टेस्ट कर. हा. तू सांग, बाय कर. हा. आता. तर हे माझं उपासाचं लिंबूचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही पण करा, आणि मग करून खाऊन माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेलचं बटन दाबा, आणि कमेंट करून सांगा मैत्रिणीनं की हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं. बाय. तुम्ही नाही केलं टेस्ट ना? दे दे. हा, मी पण टेस्ट करते. थांब थांब. मला इतकं आवडलं, अजून काढते. खूपच मस्त, खूप छान लागते. जशी मी बरणी आणली होती विकत, त्याची आणि ह्याची टेस्ट सेम झालेली आहे. मी दसऱ्यामध्ये आणली होती एवढी छोटी बरणी लिंबाची, लिंबूच्या लोणच्याची. तर त्याच्यामध्ये असंच होतं लोणचं, आंबट गोड तिखट. आणि हे बघू शकता ऍक्च्युली असं आहे लोणचं. तर खरंच मैत्रिणीनं नक्की करा, इतकं छान आणि भारी आणि टेस्टी झाले ना. मी अजून ते तुम्ही केल्यानंतर आणि तुम्ही खाल्ल्यानंतरच तुम्हाला ती चव कळेल. तोपर्यंत बाय. बाय, टाटा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ असेच बघत चला. आणि आम्ही खूप न्यू व्हिडिओज टाकतो. बाय बाय.